श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषात येते हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आले येते. नृपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळप्पाचा दृढ भाव घरी पाहिले स्वामी राव. हे तयांचे सुकृतपूर्ण नित्य सेवा घडे त्याते. चोळप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरोनी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले. मायामय पसारे ते फसले ऐशे आले किती एक. भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते येती राजपूर्विती. दुरुड चरणी जयांची भक्ती त्याशी होती कल्पतरू. जे का निंदक कुंटीळ तया शास्ते केवळ. नास्तिका प्रति तत्काळ योगी शासन करिताती. कोणी दोन संन्याशी आले अक्कलकोटाशी. हसोनी म्हणती जनाशी ढोंगियाच्या नादी लागला. हा स्वामी नव्हे ढोंगी जो नाना भोग भोगी. साधू लक्षण याचे अंगी कोणते हो सतसे. ऐसे तयांनी निंदिले समर्थाने अंतरी जाणिले. जेव्हा ते भेटीशी आले तेव्हा केले नवलेक. एका भक्ताची या घरी पातली समर्थाची स्वारी. तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे अतिनी मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेच्छू जना संख्यात पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत एकची गर्दी झाली. दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम गरजती वाचे. हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती कुणे फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तयांचे. कोणी नवसाते करीती कोणी आणोनिया देती. कोणी काही संकल्प करती चरण पूजिती आनंदे. संन्याशी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करती. क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरूनी. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात. ते निज हस्ते समर्थ संन्यासा पुढे लुटिती. मोडली जनांची गर्दी तो येऊनी सेवे करी. संन्यासा पुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकाशी. सूर्य जाता असता चळाशी तेथून या उठले. दोघे संन्याशी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयांसी अन्नोदक वर्जसे. जे पातले करू छळना त्याची झाली विटंबना. दंडावया कुस्तीजना अवतरले यतिवर्य. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्दश अध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानन वैशानरा अज्ञानतम छेदका भास्करा. पूर्वसाक्षी परात्परा भक्ता सदा सदैतू. अक्कलकोट नगरात एक तप पर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत झाले. वार्ता पसरली चहूकडे कोणाशी पडता साकडे. धाव घेती स्वामीकडे राजे रवाडे थोर थोर. तेव्हा किती एका नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती. आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयासी. बडद्या माझी ते अवसरी मल्हारराव राज्याधिकारी. एकदा तयांचे अंतरी विचारायचा पातला. दिवाना आणि सरदार मान करी तैसे थोर थोर. बैसले असता समग्र बोले नृपवरी तयाप्रती. कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे आणील स्वामीसी. तरी आम्ही तयाशी इनाम देऊ बहुत. कार्य जाणूनी कठीण कोणी न बोलती वचन. कोणा एक लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलला झाला उत्तर नृपा लागी परियसी. आपुली जरी इच्छा ऐशी स्वामी ते आणावे वटपुरीशी. तरी मी आणीन तयाशी निश्चय मानसी असू द्या. ऐसे कोणी उत्तर संतोषला तो नृपवर. तैशी सभाई समग्र आनंदित जाहली. नृपतीसह सकळ जने त्यापरे त्यात्याशी सन्माने. गौरवनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया.
तात्यासाहेब निघाले, सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुनी संतोषले ते केवळ वैकुंठ. पाहुनी स्वामींची दिव्यमूर्ती, आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहुनी भक्ती, धन्य म्हणती तया ते. अक्कलकोटापरती नृपती, स्वामी चरणी ज्यांची भक्ती. राज्य घराण्यातील युवती, त्याही करीती स्वामी सेवा. ऐसे पाहुनी तात्यासी, विचार पडला मानसी. या नगरातून स्वामीशी कैसे नेऊ आपण. प्रयत्नाती परमेश्वर, प्रयत्न कार्य होय सत्वर. लढवणी युक्ती थोर, कार्य आपण साधावे. करोनी नाना पक्वाने, करीती ब्राह्मण भोजने. दिधली बहुसाल दाने, याचक धने तृप्त केली. स्वामीचे पूजेप्रती नाना द्रव्ये समर्पिती. जेणे सेवे करी संतुष्ट होती, ऐसे करीती सर्वदा. ऐसे याने काही न झाले, केले तितके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले, विचार पडलाच तयासी. मग लढविली एक युक्ती, एकांती गाठोणी चोळपाप्रती. त्याच लागी विनंती करती, बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थासी, घेऊन याल बडव्यासी. मग मल्हाराव आदरेसी, नाम देतील तुम्हा ते. द्रव्येन सर्वे वशा, चोळपाशी लागली आशा. तयाच्या अंतरी भरवसा, जागिराचा बहुसाल. चोळपाने कर जोडुनी, विनंती केली बहु मधुर वचनी. कृपाळू होऊनी समर्थांनी, बडोद्याप्रती चालावे. तेने माझे कल्याण, मिळेन मला बहुत धन. आपुलाही योग्य सन्मान, तेथे जाता होईल. ऐसे ऐकूनी वचन, समर्थांनी हास्य करून. उत्तर चोळप्पा लागून, काय दिले सत्वर. राव मल्हारराव नृपती, त्याच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. सदा ऐकोत भाविक भक्त, पचमध्यय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत, अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरोनी शिशुचा हात, अक्षरे पंडित लिहिवीत. तैसे हे स्वामी चरित्र सारामृत, स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती, चोळप्पा विनमी स्वामी प्रती. कृपा करोनी मजवरी, बडोद्याशी चलावे. भाषण ऐसे ऐकोनी, समर्थ बोलती हासोनी. मल्हाररावाची या मनी, आम्हाविषयी भाव नसे. म्हणून तयांच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला, तात्या मनी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला, ते न जायचे सिद्धीसी. परी पहावा यत्न करोनी, ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्यांनी, अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी, दांभिक साधना ते करी. तयांते स्वामी नरहरी, प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले, सप्ताहाशी ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्र आरंभिले, व्हावयासी स्वामी कृपा. परी तयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्रचित्त, काही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोद्याशी, काय सांगावे राजयासी. आणि सकळ जनाशी, तोंड कैसे दाखवावे. ऐशा उपाये करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती अजून, न्यावे पळवून येतीसी. असो कोणे एके दिवशी, साधोनी योग्य समयाशी. मेण्यात घालूनी स्वामीशी, तात्यासाहेब निघाले. कडपगावचा मार्ग धरिला, अर्धमार्गी मेना आला. अंतरसाक्षी समर्थाला, गोष्ट विदित झाली. मेण्यातून उतरले, मागुनी अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले, हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत, टेकिले हात तात्यांनी. मग अपयश ते घेऊनी, बडोद्याशी आले परतुनी. समर्थ कृपा भक्ती वाचोनी, अन्य उपाय न होये. परी मल्हारराव नृपती, प्रयत्न आरंभित पुढती. सर्वत्राशी विचारित, कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव, यशवंतराव तयाचे नाव. कृपकार्यासी धरुणी हाव, आपण पुढे जाहला. तो येऊनी अक्कलकोटी, घेतली समर्थाची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्णा ताटी, स्वामी पुढे ठेवित. ती पाहुणी समर्थाला, तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुणी डोळा, काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणोनी, सत्वर ठोका याचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्याने, समर्थ क्रोधे बोलले.
क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला म्हणी, कळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा झाली यशवंताशी, सत्वर यावे बडोद्याशी येथील कार्याशी सोडूनी. साहेबा विषप्रयोग केला मल्हारराववरी आळ आला, त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली, अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत षष्ठमध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठमध्याय समाप्त. शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ.